नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेट किंवा नेट सारख्या एक्झाममध्ये क्वांटम मेकॅनिक्स हा खूप महत्त्वाचा विषय असतो। गेटमध्ये 6 ते 7 प्रश्न हे क्वांटम मेकॅनिक्स वरती असतात। तर गेट 2023 मधले काही प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, प्रश्न पहिला आहे की वन एस स्टेट ऑफ हायड्रोजन एटम इन द नॉन रिलेटिव्हिस्टिक फॉर्म्युलिझम इज एन आयगन फंक्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ ऑपरेटर्स। सो खाली ऑप्शनमध्ये ऑपरेटर्स दिलेले आहेत, यापैकी 1s स्टेट जी आहे ती कशाचं आयगन फंक्शन आहे। तर बघा, आपल्याला माहिती आहे की 1s स्टेट म्हणजे साय 100 किंवा 100 गेट मध्ये आपण लिहू शकतो। सो याच्यामध्ये बघा n 1 आहे, l 0 आहे आणि ml 0 आहे। आता अजून एक दिलेलं आहे की हायड्रोजन एटम आहे। हायड्रोजन एटम मध्ये बघा आपला H जो आहे हा आयगन फंक्शन असतोच, because when we operate H on the wave function NLM, what we get is minus 13.6 upon n square. Again, same wave function you get here, because you can see इथं पण तेच wave function आहे, इथं तेच wave function आहे आणि त्यामुळे आपण हा जो ऑपरेटर आहे त्याचं की आयगन व्हॅल्यू आहे म्हणू शकतो आणि हा H जो आहे हा नक्कीच त्याचं आयगन फंक्शन आहे। अजून आहे बघा L स्क्वेअर जेव्हा आपण ऑपरेट करतो तर L ची जी व्हॅल्यू आहे त्याच्यावर हे डिपेंड असतं, ते असतं L l + 1 * h² आणि अगेन तेच वेव्ह फंक्शन आपल्याला रिपीट होणार आहे। सिमिलरली Lz जो असणार आहे, Lz वरती जेव्हा ऑपरेट होणार आहे तेव्हा हा जो आहे हा m किंवा ml या व्हॅल्यूवर डिपेंड असतं, सो दॅट इज ml h× into this wave function again। बघा इथं हे जे wave function आहे ते इथं रिपीट होणार आहे, सेम इज ट्रू फॉर ऑल। सो 100 हे वन स्टेट दिलेलं आहे, त्यासाठी सुद्धा हे तीन ऑपरेट होणार आहे, पण L जो आहे तो मात्र इथं ऑपरेट होत नाही। त्यामुळे ओनली L स्क्वेअर हा चुकीचा, कारण H पाहिजे आपल्याला, L स्क्वेअर पण पाहिजे, पण ते ऑप्शन चुकीचे आहे। L जो आहे तो मात्र त्याचा आयगन फंक्शन नाही आहे। So this is also not correct. So this one is correct option. हा पण एक सोपा प्रश्न आहे। विचारले atom with non-zero magnetic moment has angular momentum of this magnitude √12 when a beam of such atoms is passed through a SG apparatus, Stern Gallagher apparatus, how many beams does it split into? तर त्याचा किती बीम मध्ये तो स्प्लिट होईल। तर आता इथं SG एक्सपेरिमेंट पेक्षा आपल्याला इथं महत्त्वाचं आहे की त्याचा अँग्युलर मोमेंटम काय आहे हे फाइंड आउट करणं आणि मल्टिप्लिसिटी। सो इथं आता जस्ट आपण बघितलं की L स्क्वेअर जो आहे तो त्याचा आयगन फंक्शन आहे। सो L चा जे आयगन व्हॅल्यू आहे इथं या ठिकाणी S = स्क्वेअर ऑफ L + 1 and bracket मध्ये this is equal to स्क्वेअर ऑफ h×। आता याच्याशी कंपेअर जर केला आपण h×h कॅन्सल होईल, L * L + 1 √12। सो L चे जर मी 3 ठेवलं 3 आणि हा 4 3 × 12, सो याच्यावर आपल्याला मिळेल L = 3। आता मल्टिप्लिसिटीचा जो फॉर्म्युला आहे कॅपिटल M = 2L + 1। आता इथं L वरती डिपेंड आहे apparatus असल्यामुळे, काही वेळा स्पिन वरती पण डिपेंड असतं। सो इथं स्पिनचा संबंध नाही आहे, इथं आहे आपला अँग्युलर मोमेंटमचा संबंध। सो 2L + 1 इज मल्टिप्लिसिटी, सो पुट 3 हियर। सो बेसिक 6 आणि 7, दिस इज द करेक्ट ऑप्शन। हा एक क्वांटम मेकॅनिक्स मधला अजून प्रश्न होता 2023 मध्ये। कन्सिडर पार्टिकल इन 2D इन्फायनाइट स्क्वेअर पोटेन्शियल ऑफ साइड प्लेट विथ रेंज दिलेले आहे। The wave function of particle is 0 only along the length y=L/2 apart from the boundaries of the wave. Okay, हे आपण काय बोलूया, if the energy of particle in this state is E, what is the ground state energy? Okay, so आपल्याला एनर्जी दिलेली आहे, पण कुठली स्टेट आहे एक्साइटेड स्टेट दिलेली नाही आहे, पण त्याचे व्हॅल्यू काहीतरी दिलेली आहे। तर आता आपण एक बोलूया की काय स्ट्रिंग इन्फायनाइट स्क्वेअर वेव्ह पण त्याच्या एनर्जी लेवल्स कशा असतात। सो इथं बघा पहिली एक ग्राउंड स्टेट आहे, हा इथं आपण 0 घेऊया, तिथं L घेऊया, ठीक आहे, अलॉंग x किंवा y। ही ग्राउंड स्टेट एनर्जी असते, तिच्या वरची जी स्टेट असते तर बघा
इथं आणि इथं 0 असतो आणि इथे 0 असतो. तिसरी जर घेतली हा आणि हे बरोबर L/2 आहे. तिसरी जी स्टेट आहे व अशी आहे लाईक दिस अँड सो ऑन. सो N/2 1 2 3 असं असतं. जेव्हा 1 डायमेन्शन आहे त्यावेळेला. आता जेव्हा आपल्याला 2 डायमेन्शन आहे सो आपण x साठी वेगळा विचार करू शकतो, y साठी वेगळा विचार करू शकतो. तर दिलेलं आहे तर y पण जर L/2 असेल तर तो 0 आहे. याचा अर्थ y ऍक्सिस वरती हा एक्साइटेड स्टेट आहे म्हणजे y प्रिन्सिपल क्वांटम नंबर त्याचा जो आहे तो असणार आहे 2 आणि nx जो आहे तो मात्र ग्राउंड स्टेटला असणार आहे. सो 1 असणार आहे कारण तिथं मात्र काय 0 नाही आहे. सो इथं मॅक्सिमम आहे. ओके, त्यामुळे आता आपल्याला काय फक्त माहिती पाहिजे, एनर्जीची व्हॅल्यू माहिती पाहिजे. सो ते आपल्याला माहिती आहे En इन जनरल जे आहे 2 डायमेन्शन मध्ये घेतो nx and y nx² + ny² * pi² h² 2ml² ही आपली एनर्जी व्हॅल्यू. सो आता आपल्याला जी दिलेली आहे स्टेट ती आहे 2 1 किंवा 1 2 आणि आपल्याला विचारलं काय की ग्राउंड स्टेट एनर्जी. ग्राउंड स्टेट साठी nx आणि ny दोन्ही पण 1 असली पाहिजे. सो आपण त्यांचा रेशो घेऊया. हा जो कॉन्स्टंट आहे तो कॅन्सल होऊन जाईल. तो आपल्याला विचारले 1 1 हा वरती घालू आणि अपॉन e 1 2 हा आहे 1 2 इज इक्वल टू या फॉर्म्युला जस्ट टाकतो मी 1² + 1² * pi² h² 2ml² किंवा ह्याला आपण e0 पण म्हणू शकतो आणि खाली 1² + 2² आणि हा पुन्हा कॉन्स्टंट. सो हा जो कॉन्स्टंट आहे हा काय कॅन्सल होऊन जाईल. आता इथं बघा हा काय आहे 1 + 1 is 2 1 + 4 is 5. ओके, आणि हा पार्ट मी इकडे घेऊन गेलो तर याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे e या स्टेटमध्ये. तर हा मी इकडे घेऊन गेलो तर हा सही जो आपला आन्सर जो असणार आहे ऑप्शन e असणार. ओके, सो अशा पद्धतीनं काही वेळेला हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे थोडासा ट्रिकी प्रश्न आहे असं वाटू शकतं. पण तुम्ही थोडासा विचार करा आणि जर डायग्राम्स काढले तर तुम्हाला हे सुटू शकतात. क्वांटम मेकॅनिक्सचे जे प्रश्न आहेत इतर बाकी सगळे म्हणजे इव्हन क्लासिकल असू दे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक असू दे ज्याविषयी क्वांटममध्ये प्रश्न सोपे असतात, जास्त नंबरमध्ये असतात, काही सोपे असतात काही अवघड असतात. पण हे सोपे प्रश्न आहेत ते तुम्ही चांगल्या पद्धतीने जर सॉल्व्ह केले तर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. सो क्वांटम म्हणजे नेट असले किंवा गेट असले तर क्वांटम मेकॅनिक्सचे प्रश्न कधी स्किप करू नका, त्याचा स्टडी व्यवस्थित करून जावा. सो ऑल द बेस्ट फॉर एक्झाम अँड लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.